नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ग्रामी नावाचं एक गाव आहे आणि याच ग्रामी नावाच्या गावामध्ये कुमार नावाचा व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत होता. नवीन कुमारचे जुते चप्पलचं दुकान होतं. हे चपलीचं दुकान बऱ्यापैकी चालत होतं. नेहमी त्यांच्या दुकानात गर्दी राहत असे. याच दुकानातून मिळणाऱ्या पैशाने नवीन कुमारने एक छानसं मोठं आलिशान घर देखील बांधलेलं होतं. नवीन दिसायला खूपच काळा होता, त्यामुळे त्याचं लग्न जुळत नव्हतं. मोठ्या मुश्किलीने लग्न झालेलं होतं रूपा नावाच्या तरुणीसोबत. ही रूपा दिसायला खूप सुंदर होती, मात्र पायाने थोडी अपंग होती. नवीन कुमारच्या घरी एक जवान विधवा वहिनी देखील होती, दिव्या देवी. दिव्या देवीच्या पतीचा काही वर्षापूर्वी मृत्यू झालेला होता. दिव्याला मूलबाळ देखील नव्हते, यामुळे दिव्या नेहमी उदास राहायची. मात्र दिव्या ही चारित्र्यहीन स्त्री होती. कोणी तिला सुंदर पुरुष दिसला की ती त्या तरुणाकडे पूर्णपणे आकर्षित होत असे. अशा प्रकारे नवीन कुमारचा संसार अगदी आनंदात सुरू होता. मात्र पुढे चालून या नवीन कुमारची पत्नी रूपादेवी आणि त्याची वहिनी ह्या दोघी भयंकर कांड करणार होत्या. कोणालाही या गोष्टीची थोडी देखील भनक नव्हती. काही दिवस निघून गेल्यानंतर नवीनची पत्नी रूपादेवी म्हणते की मला देखील आपल्या गावात एक कपड्याचं दुकान उघडायचं आहे. नवीनला ते पटतं आणि पत्नीला होकार देतो आणि 3-4 दिवसानंतर पत्नीला एक गावातच कपड्याचं दुकान ओपन करून देतो. दुकानात रूपादेवी बसलेली असते. हळूहळू दुकानात गिराईकाची गर्दी वाढू लागली होती आणि काही दिवसातच दुकानात भयंकर गर्दी वाढली, कारण त्या गावात एकुलतं एक दुकान होतं कपड्याचं, तेही रूपादेवीचं असतं. रूपादेवी सुंदर आणि जवान असल्यामुळे काही लोक तिला बघून देखील दुकानात येऊ लागले होते. आता रूपादेवीच्या दुकानात भयंकर गर्दी वाढू लागली होती. तिला जेवण करायला देखील वेळ मिळत नव्हता. असे 2-4 महिने उलटून गेल्यानंतर रूपादेवी गर्दीमुळे परेशान झाली होती. ती मनातल्या मनात विचार करू लागली की कोणीतरी एखादा नौकर दुकानात ठेवायला पाहिजे, जेणेकरून मला दुकानातील ग्राहकांचा जास्त त्रास होणार नाही. संध्याकाळी रूपादेवी आपल्या पतीला नवीन कुमारला म्हणते, आपल्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढली आहे. माझी इच्छा आहे की कोणीतरी दुकानात कामाला ठेवायला पाहिजे. पती म्हणतो, ठीक आहे, मी एक कमी पैशात एक नौकर चांगला काम करणारा बघतो. यानंतर नवीन गावामध्ये फिरतो तर त्याला कमी पैशात चांगलं काम करणारा एक मुलगा मिळतो. या मुलाचं नाव असतं सुधीर. हा सुधीर देखील चरित्रहीन मुलगा होता. याला देखील सुंदर महिलांचा नाद होता. मात्र नवीन कुमार या सुधीरबद्दल एवढं काही माहीत नव्हतं. नवीन सुधीरला भेटतो आणि म्हणतो, तुला माझ्या पत्नीच्या रूपादेवीच्या दुकानावर नोकरी करावी लागेल. सुधीर म्हणतो, हो नक्की मी करेल. सध्या माझ्याजवळ कोणतेही काम नाही. मी उद्यापासूनच दुकानावर काम करण्यासाठी येणार आहे. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी हा सुधीर रूपादेवीच्या दुकानात काम करण्यासाठी जातो. रूपादेवी दुकानात बसलेली असते. सुधीरची नजर रूपादेवीवर पडते. रूपादेवीला बघितल्यावर तिला बघतच राहतो. तिची सुंदरता बघून घायाळ होतो. त्याच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात. सुधीर बोलतो, तुमचा पती मला भेटण्यासाठी आलेले होते. आजपासून मी तुमच्या दुकानात काम करणं सुरू करतो. रूपा देखील हसतच सुधीरला बोलते, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. मी त्यांना सांगितलं होतं, कारण माझ्या दुकानावर ग्राहकांची गर्दी असते. यासाठीच दुकानावर काम करण्यासाठी मी बोलावलं आहे. अशा प्रकारे हा सुधीर रूपादेवीच्या दुकानामध्ये काम करायला सुरुवात करतो. रूपा आणि सुधीर रोज सकाळी 8 ते 9च्या दरम्यान दुकान उघडायचे, दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळी आपल्या घरी जायचे. आता हळूहळू दोघेही दिवसभर सोबत असल्यामुळे सुधीर आणि रूपाचं गप्पा गोष्टी होत असे. पुढे घट्ट मैत्री झाली आणि दोघांनाही आता एकमेकाशिवाय करमत नव्हतं. रूपा आणि सुधीरचं एकमेकावरती जीव जडला आणि सुरू झाला वासनीचा खेळ, अनैतिक गुप्त नाते. पतीच्या पाठीमागे ही रूपादेवी स्वतःच्या दुकानातल्या नोकरासोबत नको ते कृत्य करू लागलेली होती. असेच काही दिवस निघून गेले. तारीख होती 5 मे 2026ची. सकाळची वेळ होती. रूपादेवी पती नवीन कुमारला बोलते, माझ्या दुकानातील कपडे संपत आलेले आहे. मला कपडे विकत घेण्यासाठी दिल्लीला जायचं आहे. आज तुम्हाला माझ्यासोबत दिल्लीला यावं लागेल. तेव्हा नवीन कुमार बोलतो, हे बघ, माझ्याजवळ एवढा वेळ नाही. मला देखील माझं दुकान सांभाळावं लागतं. तू असं कर, आपल्या दुकानातला नोकर सुधीरला सोबत घेऊन जा. आता पतीची ही गोष्ट ऐकून रूपादेवी खूप खुश होते. ती विचार करते की हाच योग्य चान्स आहे. रूपा बोलते, तुमच्याजवळ वेळ नाही तर ठीक आहे, मी सुधीरला घेऊन जाते. अशा प्रकारे पती नवीन कुमार आपल्या दुकानावर निघून जातो. अशा प्रकारे अर्धा तास निघून गेल्यानंतर रूपादेवी देखील आपल्या दुकानात निघून जाते. थोड्याच वेळात रूपाचा नौकर सुधीर देखील दुकानात येतो.
तेव्हा रूपादेवी नौकर सुधीरला बोलते, सुधीर, आपल्याला आत्ताच दिल्लीला कपडे खरेदी करण्यासाठी जायचं आहे. सुधीर बोलतो, ठीक आहे, चला आपण दोघे जाऊ दिल्लीला. रूपादेवी दुकानाचा शटर बंद करते आणि नौकर सुधीरला बोलते, सुधीर, आज आपण दिल्लीला नाही जात आहे, तर आपण जवळच्या शहरात जाणार आहोत. यानंतर नौकर सुधीर आणि मालकीन दोघेही एक बस पकडतात आणि जवळच्या शहरात जातात. शहरात गेल्यानंतर रूपादेवी नौकरला बोलते, कपडे तर आपण नंतर खरेदी करू, आधी तू एका चांगल्या हॉटेलची व्यवस्था कर. आज आपण दोघेही हॉटेलमध्ये वेळ घालवू. नौकर सुधीर खुश होतो. सुधीर एक हॉटेल बुक करतो. त्यानंतर हे दोघे हॉटेलमध्ये जातात. त्या ठिकाणी हॉटेल मालकाशी भेटतात आणि एक रूम बुक केली जाते. नौकर सुधीर आणि मालकीन रूपादेवी हॉटेलच्या रूममध्ये जातात. हॉटेलच्या रूमचा दरवाजा बंद केल्यानंतर सुधीर नौकर रूपादेवी दोघात संबंध बनतात. दोघांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर दोघेही रूमच्या बाहेर निघतात. हॉटेलच्या मालकाला काही पैसे देतात. त्यानंतर कपडे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातात आणि मार्केटमधून खूप सारे कपडे खरेदी करतात. रात्रीच्या 10 वाजताच्या सुमारास बसने आपल्या गावाला परत येतात. अशा प्रकारे रूपादेवी आणि सुधीरमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. असे दिवस जात होते. तारीख होती 30 मे 2026ची. नवीन कुमारची वहिनी असते दिव्यादेवी. नवीनला बोलते, मला देखील आपल्या घरी एक ब्युटी पार्लरचं दुकान उघडायचं आहे. घरात राहून मी बोर झाले आहे. गावातील महिला माझ्याजवळ येतील आणि सामान खरेदी करतील. मात्र नवीन कुमार बोलतो, वहिनी, माझ्याकडे एवढे पैसे नाही. तू कोठून तरी पैशांची जुळवाजुळव करून घे. आता दिव्यादेवी विचार करते, शेवटी पैसे येतील तरी कोठून. अशा प्रकारे नवीन कुमार आणि त्याची पत्नी रूपादेवी दुकानावर निघून जातात. घरी एकटी दिव्यादेवी राहते. दिव्या विचार करते की दीर आपल्याला पैसे देणार नाहीच आणि दीराने देखील आपल्याला पैसे देणार नाही. मलाच पैशाची काहीतरी इंतजाम करावी लागेल आणि त्या पैशातून मी ब्युटी पार्लरचं दुकान उघडेल. अशा प्रकारे आता ही दिव्यादेवी घरातून बाहेर पडते आणि गावातीलच एका सावकाराकडे जाते. त्या सावकाराचं नाव असतं दिलबाग. दिलबाग सावकार आपल्या घरात आरामात बसून दारू पीत बसलेला असतो. दिव्यादेवी सावकाराकडे बोलते, मला 50,000ची गरज आहे. मी तुमचे पैसे व्याजासकट परत करेल. दिलबाग सावकार दिव्यादेवीला बघून खूप खुश होतो, कारण ही दिव्यादेवी जवान आणि सुंदर असते. सावकार बोलतो, ठीक आहे, मी तुला 50,000 देऊ शकतो, मात्र तुला माझं एक काम करावं लागेल. आता दिव्यादेवी जे काही समजायचं ते समजली होती. दिव्यादेवी देखील एक चरित्रहीन विधवा स्त्री होती. दिव्यादेवी बोलते, ठीक आहे, 50,000 रुपयाच्या बदल्यात मी तुम्हाला खुश करू शकते. सावकार बोलतो, ठीक आहे, मग आजच रात्री तुला माझ्या घरी यावं लागेल. त्याचवेळी मी तुला 50,000 रुपये देऊन टाकेल. दिव्या होकार देते आणि आपल्या घरी निघून जाते. घरी गेल्यानंतर ही दिव्या सर्व कुटुंबासाठी जेवण बनवते आणि सर्व कुटुंबाचं जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात. सगळे झोपल्यानंतर दिव्यादेवी दबक्या पावलांनी रात्री 10 ते 11 वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडते आणि सरळ सावकाराच्या घरी जाते. सावकार आपल्या बेडरूममध्ये बसून दिव्यादेवीची वाट बघत होता. सावकार दिलबाग आणि दिव्यादेवीमध्ये संबंध बनतात. दोघांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर दिलबाग सावकार दिव्यादेवीला 50,000 रुपये देतो आणि रात्रीच्याच वेळी गुपचूप दिव्यादेवी 50,000 रुपये घेऊन सावकाराच्या बेडरूममधून आपल्या घरी परत येते. यानंतर दिव्यादेवी आपल्या घरीच ब्युटी पार्लरचं एक दुकान ओपन करते. काही दिवसातच या महिलेचं दुकान देखील चांगल्या प्रकारे चालू लागले होते. मात्र इकडे नवीन कुमारला याबद्दल थोडी देखील भनक नव्हती की शेवटी वहिनीने पैसे कोठून आणलेले असेल. आता तारीख होती 28 मे 2026ची. नवीनची पत्नी दुकानात बसून कपडे विकण्याचं काम करत होती आणि जवळच नौकर सुधीर देखील बसलेला असतो आणि थोड्याच वेळात दुकानात ग्राहकांची गर्दी होते. दुपार झालेली होती तरी देखील गर्दी कमी होत नव्हती. रूपादेवी आपल्या नौकर सुधीरला बोलते की मला खूप भूक लागलेली आहे, मात्र मला घरी जाण्यासाठी वेळच नाही, कारण दुकानामध्ये ग्राहकांची खूप गर्दी वाढली आहे. तू असं कर, माझ्या घरी जा आणि जेवणाचा डबा दुकानात घेऊन ये. सुधीर बोलतो, ठीक आहे मालकीन. आणि यानंतर सुधीर मालकीन रूपादेवीच्या घरी जातो. घरी गेल्यानंतर दिव्यादेवी घराचा दरवाजा उघडते. दिव्यादेवी बघते की समोर नौकर सुधीर उभा आहे. सुधीर जसं दिव्यादेवीला बघतो तर बघतच राहतो, कारण दिव्यादेवी ही जवान आणि सुंदर असते. रूपादेवीपेक्षाही सुंदर होती. आता हा सुधीर मनातल्या मनात विचार करतो की ह्या महिलेला काही झालं तरी मिळवायचंच आहे. दुसरीकडे ही दिव्या देखील एक चरित्रहीन स्त्री होती. दिव्या सुधीरच्या बॉडीला बघून त्याच्याकडे आकर्षित होते. दिव्या सुधीरला बोलते, तू घरात ये. सुधीर बोलतो की
मी जेवणाचा डबा घ्यायला आलेलो आहे. आज दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी आहे. दिव्या बोलते, ठीक आहे, मी लवकर जेवण बनवते आणि टिफिन पॅक करते. अशा प्रकारे हा सुधीर घरात जाऊन बसतो आणि दिव्यादेवी जेवण बनवत असते. जेवण बनवत असताना ही दिव्यादेवी नौकर सुधीरला बोलते की मी माझ्या घरी दिवसभर एकटीच राहते. माझ्या पतीचा मृत्यू झालेला आहे. मला कोणीही सहारा देणारा नाही. रात्रीच्या वेळी मला एकटेपणा जाणवतं. अशा प्रकारे ही सांगत होती. सुधीर या महिलेचा इशारा समजून जातो. आता या सुधीरला देखील तेच हवं होतं. त्याची हिंमत वाढली आणि त्या क्षणी तो तिचा हात पकडतो. दिव्यादेवीचा हात पकडतो तरी देखील दिव्यादेवी प्रतिकार करत नाही. सुधीर बोलतो, घाबरू नकोस, मी तुला साथ देणार आहे. अशा प्रकारे या दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी होतात. आता तारीख असते 10 जून 2026चा दिवस. सकाळची वेळ असते. दिव्यादेवी ही नवीन कुमारला कॉल करते आणि त्याला बोलते की घरातला फ्रीज खराब झालेला आहे. तेवढं तुम्ही दुकानात घेऊन जा आणि दुरुस्त करून आणून द्या. तेव्हा नवीन कुमार बोलतो की माझ्याकडे वेळ नाही. माझ्या दुकानामध्ये गर्दी वाढलेली आहे. तू असं कर, सुधीर नौकरला कॉल कर आणि त्याला फ्रीज दुरुस्तीसाठी घेऊन जायला सांग. आता ही दिव्यादेवी रूपादेवीला कॉल करते. ती बोलते की घरातला फ्रीज खराब झालेला आहे. ते दुरुस्त करून आणावे लागेल. तेव्हा रूपादेवी बोलते, ठीक आहे, मी आपल्या दुकानातील नौकर सुधीरला घरी पाठवते. त्यानंतर सुधीर हा रूपादेवीच्या घरी जातो. रूपादेवी ही सुधीरला बघून खुश होते. दोघांमध्ये नको ते कृत्य सुरू होते. दोघांचीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुधीर हा फ्रीज घेऊन मार्केटमध्ये जातो आणि दुरुस्त करून तो फ्रीज घरी घेऊन येतो. अशा प्रकारे हा सुधीर दोन्ही महिलांसोबत संबंध बनवत होता. दोन्ही महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं होतं. कधी रूपादेवी तर कधी दिव्यादेवी दोघींसोबत संबंध बनवायचा. असेच दिवस जात होते. तारीख होती 26 जून 2026ची. सकाळची वेळ होती. रूपादेवी आणि सुधीर आपापल्या दुकानात निघून गेले आणि नवीन कुमार देखील आपल्या दुकानात निघून गेला. सुधीर आणि रूपादेवी ग्राहकांना सांभाळत होते. दुकानात गर्दी वाढलेली होती आणि अचानकच रूपादेवीला घरी जायचं होतं. ती सुधीरला बोलली, मला घरी जायचं आहे, तू दुकान सांभाळ. रूपादेवी ही घरी जाण्यासाठी निघाली. रस्त्यातच रूपादेवीची मैत्रीण भेटली. ती शेजारीच राहत होती. तिचं नाव होतं सुमित्रा. सुमित्रा नावाच्या महिलेसोबत तिची भेट होते. सुमित्रा रूपादेवीला बोलते की तुला काही माहीत नाही का, तू घरावर लक्ष ठेव, कारण तुझी जाऊ ही वाईट काम करत आहे. तुझ्याच नोकरासोबत नको ते कृत्य करत आहे. आता हे सगळं ऐकून रूपादेवीला भयंकर राग येतो. ती रागातच घरी जाते आणि दिव्यादेवीला बोलते, तू माझ्या नोकरासोबत वाईट काम करते, हे तुला शोभत नाही. मात्र दिव्यादेवी थंड डोक्याने तिला बोलते की मी एक विधवा महिला आहे, मला समजून घे. मला देखील कोणत्या तरी पुरुषाची गरज असते. आता या रूपादेवीला देखील तिचं पटते आणि दोघीही बोलतात की आपण दोघीही या नोकरासोबत संबंध बनवत जाऊ. अशा प्रकारे आता ह्या दोघीही खूप खुश होतात. काही दिवस निघून गेल्यानंतर तारीख येते 20 जुलै 2026चा दिवस होता. नवीन कुमार आपल्या पत्नीला रूपादेवीला बोलतो की मी 2 दिवसाकरता गावी जात आहे, तर तू दुकानावर लक्ष दे. आता रूपादेवी खुश होते. त्यानंतर हा नवीन कुमार गावाला निघून जातो. ही रूपादेवी नौकर सुधीरला बोलते, माझे पती 2 दिवस येणार नाही. मला तुझ्यासोबत 2 रात्र घालवायची आहे. तर सुधीर बोलतो, मालकीन, पण तुमची देवराणी घरी असते ना. दिव्यादेवी. त्यावर रूपादेवी बोलते, काही हरकत नाही, ते मी बघून घेईल. आणि आता रात्रीच्या 10 वाजता हा सुधीर दबक्या पावलांनी रूपादेवीच्या घरी जातो. दारावर थाप मारतो. त्यावेळी दिव्यादेवी दार उघडते तर सुधीर घाबरतो. लगेच रूपादेवी देखील त्या ठिकाणी येते आणि नौकर सुधीरला बोलते की तुला दोघींसोबत वेळ घालवावी लागेल. हे ऐकून सुधीरच्या पायाखालची जमीन सरकते. आता नौकर सुधीर दोन्ही महिलांसोबत रात्रभर आळीपाळीने संबंध बनवतो आणि पहाटे 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान घरी निघून जातो. आता या दोन्ही महिलांनी 2 रात्र सुधीरसोबत घालवली होती. त्यानंतर नवीन कुमार आपल्या गावी परत येतो. दुकान सांभाळतो. मात्र काही दिवसातच अचानक या दिव्याची तब्येत खराब होते. दिव्या नवीन कुमारला कॉल करते, बोलते, माझी तब्येत खराब झाली आहे. तर हा नवीन कुमार लगेच घरी येतो आणि आपल्या वहिनीला रुग्णालयात घेऊन जातो. दिव्या देवीला डॉक्टर तपासतात आणि नवीन कुमारला डॉक्टर साईडला घेऊन जातात आणि सांगतात की ही महिला प्रेग्नेंट आहे. हे ऐकून नवीन कुमारच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कारण नवीन कुमारला विचार पडला होता की त्याची वहिनी दिव्यादेवी ही एक विधवा स्त्री होती. मग ही प्रेग्नेंट कसे काय होऊ शकते? नक्की तिने कुठेतरी तोंड काळं केलं असावं. त्यावेळी तो वहिनीला काही सांगत नाही. थोडेफार औषध घेऊन आपल्या वहिनीला रागातच घरी घेऊन जातो आणि याबद्दल तिला तो विचारतो. मात्र दिव्यादेवी काहीच सांगत नव्हती. नवीन कुमारला भयंकर राग आला. किचनमध्ये जाऊन त्याने चाकू आणला
आणि दिव्यादेवीच्या गळ्याला लावला आणि तिला म्हणाला की सांग तो पुरुष कोण आहे. तर दिव्यादेवी सांगायला सुरुवात करते. दिव्यादेवी ही घाबरलेली होती, त्यामुळे तिने सर्व घटनाक्रम सांगितला. मीच नाही तर तुझी पत्नी देखील आम्ही दोघीही मिळून त्या नौकरासोबत संबंध बनवायचो. आता हे सर्व ऐकून नवीन कुमारने दिव्यादेवीचा गळा कापला. त्यानंतर त्याने पत्नी रूपादेवीला देखील घरी बोलावले आणि तिचे हातपाय बांधले. चाकू गरम केला आणि तिच्या गुप्तांगामध्ये टाकला. क्षणातच या रूपादेवीचा देखील मृत्यू झाला. दोन्ही महिलांचे मृतदेह पडलेले होते. त्यानंतर नवीन कुमार हा स्वतः पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितले. साहेब, मी माझ्या पत्नीला आणि माझ्या विधवा वहिनीला मारून टाकलेले आहे. घरी त्यांचे मृतदेह पडलेले आहे. पोलीस लगेच नवीन कुमारच्या घरी येतात आणि दोन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन पीएमसाठी पाठवल्या जाते आणि या नवीन कुमारला पोलिसांनी अटक केलेली आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.